जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। 2007 मध्ये कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील याची ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या हत्या प्रकरणी 18 वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय। न्यायालयाने 3 आरोपींना दोषी ठरवत तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। विजय बाबूराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर असं आरोपीचं नाव असून या प्रकरणी एकूण 13 आरोपी गुन्ह्यात होते। मात्र त्यापैकी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांच्यासह 9 जणांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे। विशेषतः गेल्या 18 वर्षापासून या गुन्ह्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद सुरू होता। आरोपीच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार यामधील मुख्य केस तपास अधिकारी डॉक्टर यांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा जबाब होऊ शकला नाही। 1200 पानाचा दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून 25 पेक्षा अधिक जणांचे साक्ष नोंदवले गेलेत। यामध्ये गोळीबार केल्याचा आरोप देखील न्यायालयाने फेटाळला असून फक्त हत्या केल्याच्या गुन्ह्यामध्ये हे तिघे दोषी असल्याचं सांगितलंय। न्यायालयाच्या आदेशानुसार या आरोपीच्या बचावासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचं सांगण्यात आलंय। प्रकरणामध्ये आज रोजी न्यायालयाने परवा 4 तारखेला आरोपींना दोषी धरलं होतं। आज 7 तारखेला त्यांना हजर केलं आणि या प्रकरणामध्ये 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली। सुनील भोईर, साजिद शेख आणि विजय बाकाळे अशा तिघांना जन्मठेपेची शिक्षा दिली आणि उर्वरित 10 जणांना सोडून देण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये 10/4/2007ला घटना झाली होती। जवळपास 18 वर्ष खटला चालला। खटल्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आरोपींचे बेल झाले। आज रोजी शिक्षेच्या मुद्द्यावरती सरकारी वकील ज्यांनी खटला चालवला त्या आजारी असल्यामुळे येऊ शकला नाहीत। त्यामुळे सचिन कुलकर्णी साहेबांनी यामध्ये आरोपींच्या शिक्षेविरुद्ध शिक्षा किती द्यावी, काय द्यावी याच्याबद्दल त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे त्यांनी नियुक्त केलेले वकील साहेब उपलब्ध होऊ शकले नाही, परंतु त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी सचिन कुलकर्णी या सरकारी वकिलांच्या सहकार्याने आज त्यांची बाजू मांडली। आम्ही आरोपींची कौटुंबिक, सामाजिक आणि आज रोजीची आर्थिक परिस्थिती, घटनेच्या वेळेसचे वय याचं पूर्ण आढावा घेऊन त्याप्रमाणे कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती केली। न्यायालयाने आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून आम्हाला ज्या वेळेला निर्णयाची प्रत मिळेल त्यावेळेला त्याचं अवलोकन करून आम्ही आमच्या उच्च न्यायालयातल्या जे काही आम्हाला सहकार्य करणारे वकील असतील आणि आरोपींच्या इच्छेप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती शिक्षा झालेल्यांचं अपील नक्कीच करणार आहोत। योगेश अविनाश कुलकर्णी, हरीश सरोदे आणि चंद्रकांत सोनवणे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।